आषाढी वारीत पावलं पावलं टाकत वारकरी पंढरीच्या दिशेने जात असतात आणि याच वारीच्या वाटेवर असताना माऊलींचे अनेक सोहळे पाहायला मिळतात. आणि त्यातीलच महत्वाचा सोहळा म्हणजे माऊलींचे गोल रिंगण. रिंगण म्हणजे नेमकं काय तर वारकऱ्यांच्या भक्तीला आलेलं उधाण म्हणजेच रिंगण. रिंगण सोहळा अनुभवणे म्हणजे जणू स्वर्गीय सुखच. तर आषाढी वारी सुरू असताना हे रिंगण कुठे होतं आणि रिंगण म्हणजे नेमकं काय, या सोहळ्यात कोणकोणते कार्यक्रम होतात आणि संपूर्ण रिंगण सोहळा कसा पार पडतो, या सोहळ्याचे आध्यात्मिक महत्व तरी काय, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर माऊली पुढे जाण्याआधी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सुरुवात करूया रामकृष्ण हरीने. या रिंगण सोहळ्याची अगदी सकाळपासूनच तयारी सुरू असते. आपला नित्यक्रम आटोपून सर्व वारकरी रिंगण सोहळा जवळून पाहता यावा म्हणून अगदी सकाळपासूनच आलेले असतात. आणि त्याचबरोबर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील दिंड्यांचं इथे एकामागून एक आगमन होत असतं. हरिनामाचा गजर करत पायी चालत आलेल्या वारकऱ्यांमध्ये रिंगणाचे ठिकाण बघताच अजूनच उत्साह वाढलेला दिसतो. ज्ञानोबा, माऊली, तुकाराम असा गजर करत अगदी धावतच ते या ठिकाणी जातात. एवढा प्रचंड उत्साह आणि भक्तिभाव बघून मन अगदी भारावून जातं. या रिंगणाच्या सोहळ्यासाठी आलेले वारकरी फुगडी, पावली असे अनेक खेळ खेळतात. त्यातून त्यांचा आनंदच ते व्यक्त करत असतात. याबरोबरच माऊलींचे मानाचे अश्व देखील या रिंगणासाठी सज्ज झालेले दिसतात. हे सर्व सुरू असतानाच माऊलींच्या पालखीचे रिंगणासाठी आगमन झालेले दिसते. दूरवरून आलेले भाविक भक्त आणि वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी अगदी आसुसलेले दिसतात. आणि माऊलींच्या पालखीचे आगमन झाल्यावर आधी पालखी संपूर्ण रिंगणात फिरवली जाते आणि यानंतर अगदी रिंगणाच्या मधोमध माऊलींची पालखी स्थानापन्न होते. माऊलींची पालखी स्थिरावली की मग रिंगणाला थोड्याच वेळात सुरुवात होते. आता माऊलींचे दोन्ही मानाचे अश्व धावायला लागतात. माऊलींच्या मानाच्या अश्वांना धावताना पाहणे म्हणजे जणू डोळ्याचे पारणे फेडणेच होय. दोन्ही मानाचे अश्व धावत असताना जेव्हा धावणारा माऊलींचा अश्व दुसऱ्या अश्वाला मागे सारत पुढे जातो
तेव्हा रिंगणाला पूर्णत्व येते. असे असले तरीही हे होत असतानाच वारकरी लगेच माऊलींच्या अश्वाचे टाप जिथे जिथे पडले तिथे दर्शन घेतात. तिथली पावन माती आपल्या कपाळी लावतात. रिंगण सोहळा इथे संपला असं नाही, तर वारकरी खूप आनंद व्यक्त करताना दिसतात. लगेचच वारकरी माऊलींच्या पालखीभोवती टाळ मृदुंगाचा प्रचंड गजर करतात. हा कानाला व मनाला तृप्त करणारा ब्रह्मनाद रिंगणाच्या सोहळ्यात सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. हा सोहळा प्रत्यक्ष पाहणे म्हणजे स्वर्गीय अनुभवच. काही वारकरी हे टाळ वाजवताना दिसतात, तर शेजारीच मृदंग वाजवणारे टाळकरी सुद्धा उभे असतात. त्यांच्यासोबतच याच रिंगणात विणेकरी सुद्धा गोलाकार उभे असतात. आणि पवित्र तुळशीला डोक्यावर घेऊन काही माऊली धावतच इथे येतात आणि रिंगणाभोवती उभ्या राहतात. खरंच हा भव्य सोहळा संपूच नाही असं वाटते. कारण हा सुख सोहळा स्वर्गी नाही हे अगदी खरं आहे. हे असं का म्हणतात हे इथं आल्यावरच कळतं. जी व्यक्ती हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवते ती खरोखर भाग्यवानच आहे. तर माऊली, तुमचा रिंगणाच्या सोहळ्याचा किंवा वारीचा अनुभव कसा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. रिंगण सोहळ्याचं आध्यात्मिक महत्व खूप मोठं आहे. कारण रिंगण सोहळा म्हणजे साक्षात वारकऱ्यांनी माऊलींची घेतलेली गळाभेट. हा रिंगण सोहळा म्हणजे विठुरायाकडे मागितलेलं साकडं पूर्ण होणं. रिंगण सोहळा म्हणजे तुकोबांचा साक्षात्कार, तर रिंगण सोहळा म्हणजे साधू संतांचा आशीर्वाद. वारीचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी गरुड चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.